Oh, dead body is here. Someone has died. Hello guys, welcome to my channel. परत तुमचं स्वागत आहे खूप दिवसांनी आज. आणि आज थोडं इकडच्या इकडेच कांदिवलीमध्येच आपण फिरायला जाणार आहोत. परत एक मिनी ब्लॉग येणार आहे आपला त्याच्यासाठी. आणि आपले मित्र सगळे रेडी आहेत. म्हटलं कॅमेरा स्टार्ट करूया जरा आणि बघूया कसं चाललं आपला कॅमेरा. सो इथूनच आपली सुरुवात आहे आपल्या घराच्या इथून. आणि एक बॅटरी कॅरी केली आहे मी. मित्र येईल तसेच आपण निघू. सो भेटूया तुम्हाला गाडी स्टार्ट केल्यानंतर. तर मित्रांनो, वन्स अगेन आपण आता आलेलो आहोत गोराईला. आणि इथे काहीतरी आहे का हिडन प्लेस आहेत मित्र बोलले, तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि बघूया काय आहे ते हिडन प्लेस. ही तर जागा तुम्हाला फेमिलियरच आहे, त्यामुळे काय बघायची गरजच नाही. मित्र येतात त्यांच्यासाठी हळूहळू जाऊया, बघूया काय मजा येते ती आणि काय आहे तिकडे जाऊनच कळेल आपल्याला. पण थोडंसं व्ह्यू एन्जॉय करा. आणि सॉरी मित्रांनो, खूप टाईम झाला आपल्या चॅनलवरती काही येत नाही. ॲक्च्युली मी एक सिरीज सुरू केलेली इंस्टाग्रामवरती, जिकडे मी डेली व्लॉग अपलोड करणार होतो. बट कामाचं प्रेशर सध्या इतकं डिसेंबर एंडिंग आहे आणि मला व्हिडिओ शूट करायलाच वेळ नाही मिळत होता. मल्टिपल साईट विजिट्स अँड एव्हरीथिंग. पण मला एक विचारायचं तुम्हाला, जर तुम्हाला ती सिरीज आवडत आहे, म्हणजे जर तुम्हाला तसे व्हिडिओज बघायला आवडत आहे, तर कमेंट करून सांगा तुम्हाला असे व्हिडिओज पाहायला आवडेल का, डेली व्लॉग, मिनी व्लॉग. तर मी त्या टाईपचे व्हिडिओज बनवत जाईन. आणि तुम्हाला माझ्याकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. सो ही एक बाईक आहे आपल्यासोबत. हे 2 मित्र आहेत आपले जे आपल्यासोबत आज येणार आहेत. सो लेट्स सी आपण आज कुठे चाललो आहोत ते. आणि लवकरच आपण एक शॉर्ट राईड किंवा लॉंग राईड 200 ते 300 किलोमीटरची करणार आहोत. सो चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ नक्कीच येणार आहे एक. सो स्टे ट्यून फॉर दॅट. जरा थोडासा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. ग्रीनरी जी मुंबईमध्ये खूप कमी बघायला मिळते. आणि रस्ते, चांगले रस्ते खूप कमी बघायला मिळतात, हे सुद्धा एन्जॉय करा. हे 2 आपले मित्र चालले आहेत हळूहळू. इधर से लेफ्ट है क्या? तर मित्रांनो, कुठेतरी ना आतमध्ये जमझाड पाडा म्हणून काहीतरी आहे, तिथून आम्ही राईड घेतला आहे. गोराईच्या थोडं पुढे आहे. आणि रोड बघा, रस्ते बघा तुम्ही फक्त किती छान आहेत. आपल्या मुंबईमध्ये असं एक गाव आहे गोराईला पलीकडे, तिथे असं काहीतरी आहे म्हणजे तुम्ही विचार करा की किती नेक्स्ट लेवल आहे. या गेटमध्ये त्याची बाईक ती पण ना तिकडेच आहे. हां, ही काय बघ ना त्याची गाडी आहे.
मित्रांनो आपण त्या स्पेसला आलेलो आहोत आणि काहीतरी पार्किंग वगैरे आहे. मित्र भेटले की मी कॅमेरा सुरू करेन. तोपर्यंत जरा स्टे ट्यून्ड विथ मी आणि आसपासच्या जागा बघाई कशी वाटते तुम्हाला कमेंट करून सांगा. जास्वंदाची झाडं आहेत, एकदम मस्त आहे. बालेश्वर शिव मंदिर कुठे आहे? राईटला कुठे आहे? अजून राईट इथे नाही, बरोबर आहे. अँगल इज गुड. वरती आहे काय? अच्छा. तर मित्रांनो हे काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळतं आहे. इकडे शंकराची मूर्ती आहे खूप मोठी. नंदी बैल समोर बसलेले आहेत आणि लोक आहेत इकडे पाया पडायला आलेत. हिडन स्पॉट टाईप आहे काहीतरी, बट व्हेरी नाईस. लेट्स सी. लेट्स सी. श्री महाकाल हे बघा मंदिर आहे. इकडे कोणतं तरी एक मंदिर आहे मित्रांनो आणि मंदिराच्या मागे नंदीची मूर्ती आणि इथे शंकर देवाची मूर्ती आहे. तो हमें बड़ी के करी लॉर्ड करी लो हैंग भी लिया का ना दे ही नहीं आणि ते मोठा पूजा करतात काय? इथून आहे, इथून वरती थोडं पुढे असणार मला वाटतं. इथून व्ह्यू तर आहे बऱ्यापैकी, पण वेगळं आहे, थोडं मेंटेन करायला पाहिजे मला वाटतं. मेंटेन जेवढं त्यांना जमलं तेवढं केलं, पण चांगलं आहे. कमळ लावलं पण कमळ चांगलं आहे. तर मित्रांनो हे गोराईला कुठेतरी आहे. मी लोकेशन टाकेन, लोकेशन पिन करून टाकेन तुम्हाला. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही त्या लोकेशनवर येऊन इकडे थोडा वेळ बसून शांतपणे नामस्मरण करू शकता आणि इथे येऊन देवाची पूजा करू शकता, आराधना करू शकता. सो डू कम हिअर अँड विजिट दिस प्लेस. बघा किती सुंदर मूर्ती आहे. अजून आता आपल्याला अजून कुठेतरी पुढे जायचं आहे मित्र बोलतात. सो बघूया नक्की कुठे आहे एक्झॅक्टली, अजून कुठे पुढे काय काय. चांगलं मेंटेन केलं आहे पण. झेंडूची फुलं आहेत. मोबाइल लागतो એની પાસે જ છે. લાવ કેટલું અહીંયા ઉપર इकडे आलो. वो बहुत बदमाश है. ये बदमाश नहीं लग रहा है. कैसे मारती है? मित्रांनो हे मला माहीत नव्हतं, हे आश्रम आहे. तिकडे हे मंदिर आहे आणि अच्छा इकडे खानावळ टाईप काहीतरी आहे आणि मंदिर वगैरे आणि आश्रम आहे. खूप छान मेंटेन केलं आहे. गाईचं वासरू वगैरे चरतायत. खूप चांगली जागा आहे. रिटायरमेंट प्लॅन करायचं असेल तर चांगला ऑप्शन आहे. चला आपली सवारी निघत आहे. बाबू बॉटल दे ना. बाबूने बॉटल मदत केली आहे देण्याची. थँक्यू बाबू. व्हिडिओमध्ये येतोय तू.
हम लोग एकदम आगे घुमा रहे अभी घुमा रहे। हाँ हाँ वो बाइक फोटोशूट उधर ही आ रहे हैं। अच्छा आता हो काय अजून पुढे की नको? टर्न मारायला कुठे भेटणार आहे इथे आता ह्याच्यामध्ये? टर्न मारशील एवढ्या जागामध्ये? एक तर स्लोप आहे खाली, खाली पण स्लोप आहे खाली। बघतो तर. चल बघूया तुझे स्किल्स बघूया नवीन गाडीमध्ये काय करतोस ते। जास्वंदीची फुलं मस्त तिथे, इकडे आहे डन. मस्त आहे, गावखेडीसारखी जागा आहे ती। मारशील एवढ्या जागामध्ये टर्न? मी नाही उतरणार। नको उतरू. तुझ्या गळ्यावर काहीतरी लाल लाल आलं रे, किडे चावले वाटतं 2 दिवसामध्ये। नाही तुझा कॅमेरा बंद होतो 14% खाली बंद होतो वाटतं। मग काय ब्लॅक स्क्रीन दिली? अरे पण ती ऑफ होते. लाल 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 लाईट पेटते ना. हां लाल लाईट पेटते। चालू आहे. मग मी काय करू नको त्याला? बंद करायचं बंद कर आता. अरे मग चालूच असं बोलतो ना तू। हा म्हणजे आता चालूच आहे. तुला एकदा एक क्लिक दाबशील तर ऑफ बंद पण होईल. मी घेतो ना क्लिप घेतो चालवताना, ड्रायव्हिंग स्किल्स लागतात सगळ्यांना। त्याच्यामध्ये पण माझ्याकडे एक्सपल्स असते ना, एक्सपल्स म्हणजे आधी चालवायला. त्या दिवशी मला एकाचं मी हे बघितला व्लॉग, त्यामध्ये त्यांनी सांगितलं बाईक कुठली पण असते असं काय नसतं, चालवण्यावरच। अभी त्याला राहू ना मी. हां मग तुला बोलतोय ना, ते फक्त नाव देतात ती विकण्यासाठी, ही गाडी अशी अरे त्याचे रे डायनामिक्स वेगळेच त्याचे पूर्ण मित्रा. एक्सपल्स बघितलेस ना तू? हो डायनामिक वेगळे आहेत सगळं, सगळं वेगळं आहे त्याचं. आणलेली माहिती आहे ना मी एकदा. येस आय नो ब्रो। नाहीतरी भेटले नाही ती ॲक्च्युली 4K मध्ये ना, अजून कमी रिझर्वेशन करायला. डॉगी बघतो आणि घाबरतो आपल्याला। उघडे ही चढाण आहे सुंदर, तिसरा गेट टाकलेला आहे। तू बघ ना, एवढं गावखेड आहे, इकडचा रस्ता एवढा चांगला आहे आणि आपला मुंबईचं म्हणजे एवढा हे पॉप्युलेशन सगळं चांगला रस्ता आहे. नो सोल्युशन ब्रो, नो सोल्युशन। आपले मित्र इथे फोटोशूट करायला आहेत, कदाचित त्यांना आम्ही आवडत नाही आहोत। थँक्यू कल्पेश। ही साधी घेतली। त्या दिशेने बघूया आता आपल्याला कुठे नेत आहे। त्याचा पेशन्स खूप लो असल्यामुळे आम्हालाही आमचा पेशन्स काय म्हणतात कंट्रोलमध्ये ठेवावा लागतो। नवीन जागेवर आणत तर आहे पण एक्सप्लोर करण्याला देत नाही आहे, बट थँक्स टू हिम। तर मित्रांनो आता काहीतरी ना ॲडव्हेंचरस, नेक्स्ट लेवल ॲडव्हेंचरस आहे आणि काटे वाटे आहेत. इथून कुठून चाललो आहे मला माहीत नाही, मित्र घेऊन चाललेत. हिडन जेमच्या नादात कुठेतरी काहीतरी चावलं तर खूप महागात पडणार आहे सगळंच. असं वाटतं हरवलेले बॉल शोधायला चाललो आहे. हां ना, खाली पाईप आहे
बरं फुल स्लीव्ज घातलंय, पण इथे पायाला काहीतरी लागण्याच्या शक्यता आहेत. चार 4% बॅटरी आहे आणि आम्ही कुठे चाललो मला त्याचा काहीच पत्ता नाही. वाव. हे भाई आज जाएंगे ना? हा बोलतोय तिथे गर्दी असणं, मला वाटत नाही एवढ्या जागेतून कोणी येईल तिकडे. हो चांगली फुलं पण आहे तिथे. हे काय हे बघायला आलं आपण. शपथ हे हातात घ्यावं लागणार. अच्छा हे सापाचं हे कातड आहे ते, आणि इथे कुंड आहे जिथे खूप लोकांनी घाण करून ठेवली येऊन. कोणी नका येऊ इथे, मी रिकमेंड करेन. मस्त छान एकदम. तर मित्रांनो हे होतं ते लोकेशन जिकडे आम्ही येत होतो, म्हणजे जिकडे मी आलो आहे. आणि मी तरी सांगेन की नका इकडे, थोडं रिस्की आहे, बट ठीक आहे. पावसात यायला चांगलं आहे. हे लोक येऊन इथे घाण करून ठेवली आहे दारू बिरू पिऊन. आणि किती डीप आहे आपल्याला काय माहीत नाही, आणि कसं पाणी आहे ते पण माहीत नाही. सो न आलेलं बेटर आहे इथे. पावसाच्या वेळी इथे खूप मजा येते. हे तुमचा एक्सपिरियन्स पावसाच्या वेळी कसा होता ह्यांना सांगा जरा व्ह्युअर्सला. होता मस्त की पाणी पण ब्ल्यू दिसतं. ठीक आहे मित्रांनो, हेच होतं. मध्येच मी कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवण्यासाठी इथे काय आहे ते. सनसेट तर चांगला दिसतो इथून. सो बघत राहा व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा काहीतरी ॲडव्हेंचरस आपल्याला दिसतं आहे इथे पुढे. बकऱ्यांच्या लेंड्या दिसतात खाली, आणि हा पूल आणि प्रॉपर्टी मला अबेंडंट वाटते, माहीत नाही का. पूल थोडा सिक्युअर्ड वाटतोय, पण पावसाळ्यात हे खूप भारी असणार आहे नक्कीच. केळीची झाड आहेत. सो प्रॉपर्टी तर खूप छान आहे. हा, आणि मी हेल्मेट घालून शूट करतोय मी. कसं करणार डॉच? आणि आता कोणत्या पक्षाचा आवाज काढवता कर, काढ परत. कॅमेरा चालू केला की नाहीत. मित्रांनो नदी आहे खूप मोठी अशी, आणि ही खूप चांगली जागा आहे, बट आपण चुकीच्या टाईमला आलो आहे. आपण आलोय चुकीच्या टायमाला. पण इथून बाहेर निघालोत. ॲडव्हेंचरच्या नावावरती आम्ही फक्त फिरतोय बस, पण मजा आली. कोणाची प्रॉपर्टी आहे, भन्नाट आहे. फायनली ट्रेकिंग झालं आहे. मित्र सगळे थकलेले आहेत, म्हणजे मी थकलो आहे, आणि थोडं बाहेर आलो आम्ही रस्त्यावरती. फायनली
इधर से रास्ता है लगता है किधर तो जाने के लिए. कूल. हाव. तर मित्रांनो हे होतं ॲडव्हेंचर. फुल कृष्णा कॉटेज वाली फिलिंग आहे. नाईस. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. पण पुन्हा एकदा एका ॲडव्हेंचर ठिकाणी. ॲडव्हेंचर नाही बोलू शकत. लोक इकडे येतात. इकडे आपण आलेलो आहोत. एक स्पॉट आहे. येतात खूप जण येतात. आपण पण आलेलो आहोत तिकडेच थोडा टाईमपास साठी म्हणून. काम चालू आहे इथे ॲक्च्युली. थोडी वर्दळ आहे पण स्पॉट खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत येऊ शकता इकडे. गुड स्पॉट टू चिल आउट. हॅव बीन हिअर बिफोर. रस्ता पण खूप थोडा खराब आहे बट छान आहे. लोकेशन इज गुड. आणि आज तसं पण हे ओहोटी आहे त्यामुळे जास्त गर्दी पण नसणार आहे. ओहोटी असं सॉरी मी काय बोलतो आहे ओहोटी आहे आणि आपल्याला बरं पडेल जरा जायला. चांगलं ठिकाण आहे. रस्ते थोडेसे खराब आहेत बट ओव्हरऑल गुड चिल करण्यासाठी. म्हणजे जो मेन गोराई आहे तिकडच्यापेक्षा हा स्पॉट चांगला आहे. आणि आज संडे असल्यामुळे आज गर्दी आहे बऱ्यापैकी. काहीतरी झालं आहे वाटतं इथे. काय चालू आहे ते. काय करतो या. काय चालू आहे. कॅम्पेन नाही वाटतं कसलं तरी. कसलं तरी कॅम्पेन चालू आहे. ओ डेड बॉडी इज हिअर. समवन हॅज डाईड. कोण गेलं आहे काय गेलं कसं गेलं माहीत नाही. अँड आय गेस CID इज हिअर. अनफॉर्च्युनेटली एकदम जागेवर आलो आहोत आपण. आय गेस खूप दिवसापासून ही बॉडी इथे पडली आहे. खूप घाण वास येतो मित्रांनो. खूप घाण वास येतो आहे. मला आधी वाटलं की इलेक्शनमुळे इथे काय आहे की काय बट इट वॉज डेंजरस. न्यूजमुळे कळेल आपल्याला काय झालेलं ते ॲक्च्युलीमध्ये. सो वची काय आणि काय नाही ते कळेल आपल्याला. आणि इथे थंड आहे सगळीकडे. मस्त शांत एकदम. थोडं भीतीदायक पण आहे बट इट इज ओव्हरऑल इट इज गुड. आज खूप साऱ्या. इथे एक रिसॉर्ट पण आहे सन बीच रिसॉर्ट. चांगले रिव्ह्यू आहेत त्याचे पण. मी येऊ शकता तुमच्या फॅमिलीसोबत. तर आपले मित्र लोक कुठे आहेत. कुठे आहेत रे आपले. चल ना फिरून बघूया. येतील ते लोक. तर असा हा या बीच. तर रिसॉर्ट आहे मस्त मस्त खडकाळ असं. वाव. आणि ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे. वी आर लेट फॉर द सनसेट आणि वी आर हिअर. छान वाटतंय पण सनसेट ऑलमोस्ट काय पूर्णच झाला आहे. दिसत नाही आहे सन अजिबात. आणि संडे आहे त्यामुळे बीचवर खूप लोक आहेत. जेवढी असायला पाहिजे तेवढी नाहीत पण आहेत. वाव. लुक ॲट दिस प्लेस. आणि आज जास्त
भरती नाही त्यामुळे चांगलं दिसतंय. पण साईडने अशी गाडी लावा मस्त. मित्रांनो छान वाटतं बीचवरती बाईक चालवायला, खूप मजा येते. त्यात आपण इथून आपला इकडचा आजचा दिवस संपवतो आहे. जे शॉर्ट आपण इथे थोडं टाईमपास मजा मस्ती करायला आलेलो ते आज इकडेच संपवूया आपण आणि भेटूया एका पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तब तक के लिए मिलते, बाय बाय.